नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 7वीचा सराव संच 31 अभ्यासणार आहोत। जर तुम्हाला हा व्हिडिओ समजला तर आठवणीने या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। आणि जर तुम्हाला इयत्ता 7वीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता 7वी असा मेसेज करा। आपल्याला इथे पहिला प्रश्न काय दिलेला आहे बघा। जागतिक वृक्ष दिनी दोन शाळांनी लावलेल्या रोपांची संख्या सारणीमध्ये दिलेली आहे, त्यावरून जोड स्तंभालेख काढा। आपल्याला जोड स्तंभालेख काढायचे आहेत आणि इथे एका टेबलमध्ये एका सारणीमध्ये आपल्याला सर्व माहिती दिलेली आहे। मग बघा इथे माहितीमध्ये शाळांचं नाव दिलेलं आहे आणि रोपांची संख्या दिली आहे, रोपांचं नाव आणि त्यांची संख्या दिलेली आहे। मग आपण काय करूया तर y अक्ष आणि x अक्ष तयार करून घ्यायचा, दोघांच्याही छेदनबिंदूला 0 असं नाव द्यायचं। आता ही रोपांची संख्या दिली आहे त्यामुळे आपण y अक्षावर रोपांची संख्या दाखवूया। त्यासाठी आपण प्रमाण घेतलं y अक्षावर 1 सेमी बरोबर 10 रोपे। आता 1 सेमी बरोबर 10 रोप आपण असं प्रमाण घेतल्यामुळे प्रत्येक सेमीवर आपण 10च्या पटीमध्ये संख्या लिहून घेतल्या आणि त्याच्या बाजूला रोपांची संख्या असं लिहून घेतलं। आता बघा सर्वात अगोदर आपल्याला बदाम ह्या रोपाचं नाव दिलेलं आहे म्हणून बदाम आपण इथे लिहून घेतलं। त्यानंतर नूतन विद्यालय आणि भारत विद्यालय अशी दोन विद्यालये आहेत। मग दोघांचाही जो स्तंभ आहे तो वेगवेगळा दर्शवण्यासाठी आपण बघा काय केलेलं आहे तर नूतन विद्यालयाचा जो स्तंभ आहे त्याला आपण डार्क केलेला आहे आणि भारत विद्यालय जे आहे त्याच्यासाठी आपण अशा रेषा तयार केलेल्या आहेत। मग त्याच पद्धतीने आपण इथे करून घ्यायचं। तर नूतन विद्यालयाचा 40 रोप आहेत म्हणून 40च्या समोर जी रेषा आहे तिथपर्यंत आपण तो एक स्तंभ तयार केला आणि भारत विद्यालय 42 आहे त्यामुळे 40 नंतर आणखीन 2 जे मिलीमीटर आहेत ते घेतले म्हणजे 40 आणि 2 42 झाले आणि तसे दोन स्तंभ तयार करून घेतले। नूतन विद्यालयाचा जो स्तंभ आहे त्याला आपण डार्क केला आणि भारत विद्यालयाचा जो स्तंभ आहे त्याला आपण रेषा तयार करून घेतल्या। त्यानंतर करंज रोप आहे तर करंजाची नूतन विद्यालयासाठी 60 अशी संख्या दिली आहे। तर बघा 60 पर्यंत आपण तो स्तंभ तयार केला आणि भारत विद्यालयाचा 38 आहे। मग काय केलं बघा 40 पेक्षा 2 कमी केले म्हणजे 38 झाले आणि अशा पद्धतीने दोन्ही स्तंभ तयार करून घेतले। त्यानंतर आपल्याला दिलेला आहे कडुलिंब, त्याचं नूतन विद्यालयाची संख्या आहे 72 म्हणून 72 पर्यंत बघा 70 आणि 2 मिलीमीटर एकत्र केले आणि तो स्तंभ तयार केला आणि भारत विद्यालयाचा 60 रोप आहेत म्हणून 60ची जी रेषा आहे तिथपर्यंत आपण तो स्तंभ तयार केला। दोघांनाही वेगवेगळ्या पद्धतीने जे आपण ठरवलं आहे त्या पद्धतीने रंगवून घेतलं। त्यानंतर अशोक झाडाचं रोप दिलेलं आहे। नूतन विद्यालयाची संख्या आहे 15 आणि भारत विद्यालयाची 25 म्हणून बघा इथे 10 आणि 20 यांची जी रेषा आहे त्यांच्यामध्ये एक आणखीन थोडीशी डार्क मात्र मेनपेक्षा थोडी कमी डार्क अशी रेषा आहे ती आहे 5ची रेषा म्हणजे 10 आणि 5 15 झाले। तर 15चा एक कॉलम तयार केला आणि त्यासोबतच आपण 25चा कॉलम तयार केलेला आहे। बघा ही लाईन आहे 20ची आणि नंतर 5 म्हणजे 25। त्यानंतर गुलमोहर, तर गुलमोहरसाठी नूतन विद्यालय 42 आहे आणि भारत विद्यालय 40 आहे म्हणून बघा ही जी आहे 40ची रेषा आणि त्यामध्ये 2 मिलीमीटर म्हणजे 42 झाले आणि दुसरा जो कॉलम आहे भारत विद्यालयाचा तो आहे 40चा म्हणून अगदी 40ची जी रेषा आहे तिथपर्यंत तो कॉलम तयार केला। तर अशा पद्धतीने आपण हे कॉलम तयार करायचे आणि दोन्ही स्तंभ वेगवेगळे दर्शवण्यासाठी आपण त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने रंगवून घेतलेलं आहे। तर हा होता आपला पहिला प्रश्न। आता लगेच आपण दुसऱ्या प्रश्नाला सुरुवात करूयात। आता आपण दुसरं उदाहरण पाहूयात। एका ज्यूस सेंटरवर शनिवारी व रविवारी वेगवेगळ्या फळांची ज्यूस घेण्यासाठी आलेल्या ग्राहकांची संख्या सारणीत दर्शवली आहे, त्या माहितीवरून जोड स्तंभालेख काढा। आपल्याला एक सारणी दिली आहे त्यामध्ये वेगवेगळ्या फळांची नावं आहेत आणि शनिवार व रविवार अशी वारांची नावं आहेत आणि प्रत्येकाची आपल्याला इथे संख्या दिलेली आहे, ही ग्राहकांची संख्या आहे। तर आपण काय करायचं अगोदर y अक्ष आणि x अक्ष तयार करून घ्यायचा, दोघांच्या छेदनबिंदूला 0 असं नाव द्यायचं। आता बघा ही जी ग्राहकांची संख्या आहे त्यासाठी आपण y अक्षावरती ग्राहकांची संख्या लिहिणार आहोत। मग त्यासाठी आपण काय करायचं प्रमाण लिहून घ्यायचं। तर y अक्षावर 1 सेमी बरोबर 10 ग्राहक। आता 10 ग्राहक 1 सेमीसाठी लिहिलेलं आहे त्यामुळे आपण काय करायचं 10च्या पटीमध्ये या सर्व संख्या लिहून घ्यायच्या। प्रत्येक सेमीवर 10च्या पटीमध्ये संख्या लिहिली आणि बाजूला लिहिलं ग्राहकांची संख्या। आता मी हे जे आलेख आहेत इथे मी पेनाचा वापर केलेला आहे कारण की व्हिडिओमध्ये व्यवस्थित दिसावं म्हणून। तुम्ही मात्र
पेनाचा वापर करायचा नाही, तुम्ही फक्त पेन्सिलचा वापर करायचा आहे। तर बघा आपण हे सर्व केलं। त्यानंतर एक्स अक्षावर आपण फळं घेतली। तर फळांसाठी जे स्तंभ आहेत ते मी काय केलेले आहेत, 1-1 सेमीचे घेतलेले आहेत आणि मध्ये 1-1 सेमीचा गॅप दिलेला आहे। सर्वात अगोदर मोसंबी फळ आहे। तर इथे शनिवारी 43 आणि रविवारी 59, म्हणून 43 कसं केलं आहे बघा, 40 आणि 3 मिलीमीटर ह्यांचा स्तंभ। तर 59 साठी 60 मधून 1 मिलीमीटर कमी केलेला आहे। अशा प्रकारे हे दोन्ही स्तंभ तयार केले। दोघांनाही वेगवेगळं दाखवण्यासाठी काय केलेलं आहे बघा, शनिवारसाठी डार्क केलेला आहे आणि रविवारसाठी लाईन्स तिरक्या रेषा घेतलेल्या आहेत। त्यानंतरचं फळ आहे संत्री। संत्रीसाठी शनिवारी संख्या आहे 30 आणि रविवारी 65। तर बघा इथे 30 पर्यंत आपण हा स्तंभ तयार केला आणि दुसरा स्तंभ 65 पर्यंत तयार केला आणि दोघांनाही वेगवेगळ्या पद्धतीने रंगवलं। त्यानंतरचं फळ आहे सफरचंद। शनिवारी सफरचंदांसाठी जी ग्राहक संख्या आहे ती आहे 56 आणि रविवारी आहे 78। तर बघा 56 साठी काय केलं, 55 आणि 1 म्हणजेच काय, तर 50 आणि 6 असे एकूण 56 केले आणि 78 साठी काय केलं, तर 80 मधून 2 कमी करून तेवढे 2 स्तंभ तयार केले। सर्वात शेवटी आपल्याला अननस फळ दिलेलं आहे। शनिवारी तिथे ग्राहक संख्या आहे 40 आणि रविवारी आहे 67। तर हा पहिला कॉलम केला 40चा आणि दुसरा कॉलम आहे 67चा। तर अशा पद्धतीने हा जो स्तंभालेख आहे, जोड स्तंभालेख आहे, तो तयार केलेला आहे। तर आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊयात। आता तिसरं उदाहरण काय दिलेलं आहे बघा, ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये 5 मतदार केंद्रांवर पुढील प्रमाणे मतदान झाले, त्यावरून जोड स्तंभालेख काढा। आपल्याला इथे मतदान केंद्र दिलेले आहेत आणि जे मतदार आहेत त्यापैकी पुरुष आणि स्त्रियांची संख्या दिलेली आहे। मग आपण ह्यावरून जोड स्तंभालेख तयार करायचा आहे। मग काय करायचं, तर अगोदर वाय आणि एक्स अक्ष तयार करून घ्यायचा। दोघांच्याही छेदनबिंदूला 0 द्यायचं। ओके, तर 0 किंमत दिल्यानंतर बघा आपल्याला पुढे काय करायचं आहे, तर मतदार संख्या दिलेली आहे। मग मतदार संख्या आपण वाय अक्षावर दाखवणार आहोत। तर त्याचं प्रमाण आपण लिहून घेऊया। तर 1 सेमीवर आपण 100 मतदार घेऊया। मग त्या पद्धतीने आपण काय करायचं, प्रत्येक सेमीवर 100च्या पटीने सर्व मतदारांची संख्या लिहून घ्यायची आणि बाजूला लिहायचं मतदार संख्या। ओके, त्यानंतर एक्स अक्षावर आपण काय करायचं, एक्स अक्षावर आपण मतदार केंद्र दाखवायचे आहेत। ओके, तर बघा मतदार केंद्र 1 वर पुरुष मतदारांची संख्या आहे 200 आणि स्त्रियांची संख्या आहे 700। तर दोघांचेही जे स्तंभ आहेत ते वेगवेगळे दाखवण्यासाठी बघा पुरुष मतदारांचा जो स्तंभ आहे तो आपण काय करायचा आहे, थोडासा डार्क करायचा आहे आणि स्त्रियां मतदार जिथे आहेत त्यांचा जो स्तंभ तयार होईल त्यावर आपण अशा लाईन्स तयार करायच्या आहेत। तर इथे पुरुष मतदार आहेत 200 आणि स्त्रिया मतदार आहेत 700, म्हणून पहिला जो कॉलम आहे, पहिला स्तंभ आहे तो 200 पर्यंत नेला आणि जो स्त्रिया मतदारांचा जो स्तंभ आहे तो 700 पर्यंत तयार केला आणि हे मतदार केंद्र 1 आहे म्हणून तिथे आपण 1 असा नंबर दिला। त्यानंतर दुसऱ्या मतदार केंद्रावर पुरुषांची जी संख्या आहे ती आहे 270 आणि स्त्रियांची संख्या आहे 240, म्हणून दोन्ही जे कॉलम तयार केले ते कसे केले आहेत बघा। 270 म्हणजे 200 आणि 7, म्हणून 200 पर्यंत जी लाईन आहे ती घेतली आणि त्यानंतर 7 मिलीमीटर घेतले, तर असे झाले 270। त्यानंतर 240 आहेत म्हणून काय केलं, तर 200ची जी लाईन आहे त्यामध्ये 4 मिलीमीटर ॲड केले आणि अशा पद्धतीने हे दोन्ही आपण स्तंभ तयार केले। त्यानंतर तिसरा जो मतदार केंद्र आहे तिथे पुरुष मतदार जे आहेत ते आहेत 560 आणि स्त्रिया मतदार आहेत 340, म्हणून 560 करायचं तर काय केलं बघा, तर 500ची जी लाईन आहे त्यापासून आणखीन 6 मिलीमीटर आपण त्यामध्ये घेतले आणि तो स्तंभ तयार केला आणि त्यानंतर स्त्रियांची संख्या 340 होती, म्हणून ही जी 300ची लाईन आहे त्यानंतर त्या 300च्या लाईनवर आणखीन 4 मिलीमीटर घेतले आणि 340 मतदारांचा स्तंभ तयार केला। चौथं मतदार केंद्र जे आहे तिथे आपल्याला पुरुषांची संख्या दिली आहे 820, म्हणून बघा 800ची जी लाईन आहे त्यामध्ये आणखीन 2 मिलीमीटर घेतले आणि 820 तयार केले। तर स्त्रियांची संख्या आहे 640, म्हणून 600ची जी लाईन आहे त्यामध्ये आणखीन 4 मिलीमीटर घेतले आणि 640 पूर्ण केले। पाचवं मतदार केंद्र तिथे आपल्याला सांगितलेलं आहे पुरुषांची संख्या 850, म्हणून बघा 800 आणि 900 ह्यामध्ये जी 5ची लाईन आहे तिथपर्यंत आपण तो स्तंभ तयार केला, म्हणजे 850 झाले आणि स्त्रियांची संख्या 470 असल्यामुळे काय केलं, तर 400 आणि 7 मिलीमीटर
400 आणि 7 मिलीमीटर असा आपण तो स्तंभ तयार केला। तर अशा पद्धतीने आपण ह्या तिसऱ्या प्रश्नाचे स्तंभ तयार करून घेतलेले आहेत। तर आता आपण पुढील उदाहरण पाहूयात। उदाहरण 4 काय आहे बघा। भारतातील 5 शहरांचे कमाल व किमान तापमान अंश सेल्सिअस मध्ये दिले आहे, त्यावरून जोड स्तंभालेख काढा। आपल्याला इथे काही शहरांची नावे दिली आहेत आणि त्यांचं तापमान दिलेलं आहे, कमाल तापमान व किमान तापमान आहे। तर त्यासाठी आपण काय करायचं आहे, जोड स्तंभालेख काढायचा आहे। तर आपण काय करूयात, y अक्षासाठी प्रमाण ठरवूयात 1 सेमी बरोबर 5 अंश सेल्सिअस। मग त्यानुसार आपण काय करायचं, y अक्षावर प्रत्येक सेमीवर 5 च्या पटीने तापमान लिहून घ्यायचं। तर x अक्षावर आपण काय लिहिणार, तर जी शहरं दिली आहेत ती लिहायची आहेत। पहिलं शहर आहे दिल्ली आणि दिल्लीचं कमाल तापमान आहे 35 आणि किमान तापमान आहे 26। तर कमाल तापमानासाठी आपण जो स्तंभ आहे तो डार्क करणार आहोत आणि किमान तापमानाचा जो स्तंभ आहे त्यामध्ये आपण लाईन्स ड्रॉ करणार आहोत। तर बघा, कमाल तापमान 35 सांगितलं आहे म्हणून पहिला स्तंभ 35 पर्यंत आणला आणि किमान तापमान आपल्याला किती सांगितलं आहे, 26। मग 26 मग काय करायचं, तर 25 पर्यंत आणला आणि 25 नंतर बघा आपण काय केलेलं आहे, एका सेमीला 5 अंश सेल्सिअस म्हणजेच 2 मिलीमीटरवर काय झालं, 1 अंश सेल्सिअस, म्हणून आपण 25 मध्ये 2 मिलीमीटर घेतले आणि 26 अंश सेल्सिअस केलं। तर अशा पद्धतीने आपण दोन्ही स्तंभ तयार केले आणि त्यांना ठरल्याप्रमाणे आपण रंगवून घेतलं। दुसरं शहर आहे मुंबई। मुंबईचं कमाल तापमान आहे 32 आहे, त्यामुळे काय केलं बघा, तर 30 नंतर आपण 4 मिलीमीटर घेतले आणि 32 कंप्लीट केलं। ओके, आणि 25 साठी आपण 25 ची जी लाईन आहे तिथपर्यंत स्तंभ तयार केले। दोन्ही तयार करून आपण दोघांनाही रंग दिले, आपण ठरल्याप्रमाणे ते रंगवून घेतले। त्यानंतर कोलकाताचं कमाल तापमान आहे 37। मग त्यासाठी काय केलं, तर 35 नंतर 4 मिलीमीटर घेतले आणि हे 37 अंश सेल्सिअस कंप्लीट केले। त्यानंतर 26 सांगितलं आहे, तर 26 साठी काय करायचं, 25 नंतर 2 मिलीमीटर घेतले आणि ते 26 अंश सेल्सिअस केलं। त्यानंतर पुढे नागपूर शहर दिलेलं आहे। नागपूरचं कमाल तापमान 41, मग 40 पर्यंत ड्रॉ केलं आणि त्यानंतर आणखीन 2 मिलीमीटर घेतले, तर हे झाले 41 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 29 आहे। मग काय केलं, 30 पेक्षा 2 मिलीमीटर कमी केले आणि 29 अंश सेल्सिअसचा आपण स्तंभ तयार केला। सर्वात शेवटी कपूरथला दिलेला आहे। कपूरथलाचं जे तापमान आहे ते 37 आणि 26 आहे। तर आपण काय केलं बघा, 35 नंतर 4 मिलीमीटर घेतले, बघा इथपर्यंत हे दोन्ही समान आहेत, 37 म्हणून हा झाला। आणि त्यानंतर 26 साठी काय केलं, 25 मध्ये 2 मिलीमीटर, हा देखील 26 आहे, हा देखील 26 आहे, बघा दोघांची हाईट सेम आहे। तर अशा पद्धतीने आपला हा चौथ्या उदाहरणाचा जोड स्तंभालेख तयार झालेला आहे। आता आपण पुढे जाऊयात। 5व्या उदाहरणात आपल्याला सांगितलेलं आहे, सारणीमध्ये सोलापूर, पुणे येथील शासकीय रुग्णालयात एका दिवसात लसीकरण केलेल्या बालकांची संख्या दिली आहे, त्यावरून जोड स्तंभालेख काढा। तर बघा इथे लसींची नावं आहेत आणि इथे आपल्याला शहरांची नावं दिलेली आहेत। आपल्याला इथे काय केलेलं आहे, तर बालकांची संख्या दिली आहे। मग आपण प्रमाण काय घ्यायचं, तर y अक्षावर 1 सेमी बरोबर 10 बालके। ओके, त्यानंतर सोलापूरचे जे स्तंभ होतील त्याला आपण डार्क करूयात आणि पुण्याचे जे स्तंभ होतील त्याला आपण अशा रेषा करूयात। तर बालकांसाठी आपण जे प्रमाण केलेलं आहे 1 सेमीसाठी 10 बालके, म्हणून आपण y अक्षावर काय करायचं, तर बालकांची संख्या लिहायची आणि ती प्रत्येक सेमीवर 10च्या पटीने लिहून घ्यायची। x अक्षावर आपण लसींचं नाव घ्यायचं आहे। तर पहिली लस काय आहे बघा, DPT पूरक, आणि त्याचं सोलापूरमधील जी बालकांची संख्या आहे ती आहे 65, म्हणून आपण 65 म्हणजे 60 आणि 70 यांच्यामध्ये जी 5 ची रेषा आहे तिथपर्यंत आपण तो कॉलम, तो स्तंभ तयार केला। आणि ह्याच लसीसाठी पुण्याची जी बालकांची संख्या आहे ती आहे 89, म्हणून बघा 90ला 1 मिलीमीटर कमी असा पद्धतीचा आपण स्तंभ तयार केला। दोघांनाही आपण ठरवल्याप्रमाणे अशा पद्धतीने रंग देऊन घेतले। त्यानंतरची लस आहे पोलिओ पूरक। ओके, तर इथे सोलापूरमध्ये बालकांची संख्या आहे 60, म्हणून 60 पर्यंत जी लाईन आहे तिथपर्यंत आपण एक स्तंभ तयार केला आणि पुणे शहरामधील बालकांची संख्या आहे 87, म्हणून बघा इथे 80 आणि 7 मिलीमीटर अशा पद्धतीचा एक स्तंभ तयार केला। त्यानंतरची लस आहे गोवर आणि गोवरसाठी सोलापूरमध्ये 65 बालकांची संख्या आहे, म्हणून बघा हा जो गोवरसाठी आपण कॉलम तयार केलेला आहे, जो स्तंभ तयार केलेला आहे तो 65चा आहे आणि इथेच पुणे शहराचा जो बालकांची संख्या आहे ती आहे 88,
म्हणून इथे आपण काय केलं आहे बघा, 90ला 2 मिलीमीटर कमी ठेवलेले आहे आणि तो स्तंभ तयार केला. त्यानंतर सर्वात शेवटी कावीळसाठी सोलापूर शहरातील बालकांची संख्या आहे 63, म्हणून बघा 60 आणि 3 मिलीमीटर असा हा कॉलम तयार केला. आणि पुणे शहरातील बालकांची संख्या आहे 86, म्हणून इथे काय केलं आहे बघा, 80 पर्यंत जो रेषा आहे त्या पलीकडे आपण आणखीन 6 मिलीमीटर घेतले आणि अशा पद्धतीचा हा कॉलम तयार केला. तर हे झालं आपलं 5वं उदाहरण. आता आपण पुढील उदाहरण पाहूयात. आता 6वं आणि शेवटचं उदाहरण समजून घेऊयात. महाराष्ट्र व गुजरात राज्यातील साक्षर लोकांचे प्रमाण शेकडेवारीमध्ये दिलेले आहे, त्यावरून जोड स्तंभालेख काढा. तर इकडे आपल्याला काय दिले आहे, वर्ष दिले आहे, त्यानंतर महाराष्ट्र व गुजरात अशी 2 राज्य दिली आहेत आणि त्यामध्ये लोकांच्या साक्षरतेचं जे शेकडेवारीमध्ये आहे ते प्रमाण दिलेलं आहे. तर आपण काय करायचं, वाय अक्षावर आपण शेकडेवारी लिहून घ्यायची. तर त्यासाठी आपल्याला प्रमाण पाहिजे. तर प्रमाण आपण काय घेतलेलं आहे बघा, 1 सेमी बरोबर 10%. आता इथे टक्के का लिहिलं आहे, तर ही जी सर्व आपल्याला संख्या दिली आहेत त्या शेकडेवारीमध्ये आहेत, म्हणून इथे टक्के लिहिलेले आहे. महाराष्ट्र आणि गुजरात 2 राज्य आहेत. तर महाराष्ट्राचा जो कॉलम असेल, जो स्तंभ असेल, तो आपण डार्क करूया आणि गुजरातचा स्तंभ आपण अशा पद्धतीने लाईन्स तयार करून घेऊया. तर प्रमाण आहे 1 सेमी 10%, म्हणून वाय अक्षावर प्रत्येक सेमीवर 10च्या पटीने आपण संख्या लिहून घेतल्या आणि ही शेकडेवारी आहे, म्हणून आपण इथे लिहून घेतलं साक्षर लोकांची शेकडेवारी. ओके, एक्स अक्षावर आपण वर्ष लिहून घ्यायचं आहे. पहिलं वर्ष काय आहे बघा, 1971, आणि तेव्हा महाराष्ट्राची जी साक्षरतेची शेकडेवारी होती ती आहे 46 आणि गुजरातची 40. तर 46 साठी काय केलं बघा, 40चा जी रेषा आहे त्यामध्ये आणखीन 6 मिलीमीटर घेतले आणि 46चा एक स्तंभ तयार केला. तर 40 साठी काय, तर 40च्या रेषेपर्यंत स्तंभ तयार केला आणि दोघांनाही अशा पद्धतीने आपण रंगवून घेतलं. त्यानंतर 1981 इथे महाराष्ट्राची शेकडेवारी आहे 57, म्हणून 50 आणि 7 अशा 57 मिलीमीटरचे आपण स्तंभ तयार केला. तर त्याच वेळी गुजरात आहे 45, म्हणून 40 मध्ये आणखीन 5 घेतले आणि 45चा स्तंभ तयार केला. त्यानंतरचं वर्ष आहे 1991. इथे महाराष्ट्राची जी शेकडेवारी आहे ती आहे 65, म्हणून 60 आणि 5 असा कॉलम तयार केला, असा स्तंभ तयार केला. आणि त्याच वेळी गुजरातचं शेकडेवारीचं प्रमाण काय होतं, तर ते होतं 61, म्हणून बघा 60 आणि 1 मिलीमीटर असा तो आपण 61चा एक स्तंभ तयार केला. त्यानंतरचं वर्ष आहे 2001. तर 2001 मध्ये महाराष्ट्राची जी शेकडेवारी आहे ती आहे 77. तर 77 साठी काय केलं, 70ची रेषा, त्यानंतर अजून 5ची रेषा आणि अजून 2 मिलीमीटर असे 77 केले. आणि गुजरातची 69 होतं, त्यामुळे काय केलं, तर 70 मधून 1 मिलीमीटर कमी केला आणि तो स्तंभ तयार केला. 2011 साठी महाराष्ट्राची जी शेकडेवारी आहे ती आहे 83, म्हणून 80ची जी रेषा आहे त्यामध्ये आणखीन 3 मिलीमीटर घेतले आणि 83चा स्तंभ तयार केला. आणि त्याच वेळी गुजरातची शेकडेवारी होती 79 आणि म्हणून त्यासाठी 80 मधून 1 मिलीमीटर कमी केला आणि तो स्तंभ तयार केला. तर अशा पद्धतीने हा आपला 6वा प्रश्न होता, 6वं उदाहरण होतं, ते इथे कंप्लीट झालेलं आहे. तर ह्यासोबतच आपण हा सराव संच देखील कंप्लीट केलेला आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर व्हिडिओला आठवणीने लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू.